नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 8 एप्रिल रोजी भव्य दिव्य असं थारचं मैदान कर्जत येथे संपन्न होते. तर या मैदानाचे लाईव्ह लॉट्स सुरू झालेले आहेत. या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आपल्याला 7x लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आता सुरू आहेत. तर आतापर्यंत झालेले लाईव्ह लॉट्स मध्ये कोण कोण कोणत्या गटामध्ये पळणार ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 8 वरती स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा सर्जा दादा आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 2 वरती बिंजोडचा बादशाह म्हणजे मथुर 1001 आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 8 वरती विठ्ठल नाना आणि अजय शेठ कलेडोन यांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली, त्यांचा चिक्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये शाकीरबाई यांचा सम्राट आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो. गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 1 वरती विमान पळताना दिसणार आहे आपल्याला. गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 7 वरती साखरवाडीचा बावरे आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 1 वरती बावऱ्या आणि पिंट्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 3 वरती खरसुंडीचा बब्या आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 6 वरती सासवडचा बादल आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 4 वरती घोडचा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 5 वरती ब्लॅक टायगर आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 5 वरती आपल्याला पुन्हा एकदा मथुर 1001 च्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे, तो पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 3 वरती शेवाळे आबा यांचा पाखरे आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 5 वरती पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी हिंद केसरी लक्ष आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 1 वरती सचिन शेठ घरत यांच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 2 वरती सर्जा दादा आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 3 वरती घोडचा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 4 वरती पुसेगाव हिंद केसरीचा बलमा आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 6 वरती कर्जतचा हिंद केसरी नंद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 22 मध्ये तास क्रमांक 5 वरती आपल्याला जे श्रीनाथ केसरीचं फॉर्च्युनरचं मैदान झालेलं त्या मैदानामध्ये थारचा मानकरी म्हणजे रुद्र आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 23 मध्ये तास क्रमांक 6 वरती किरण अप्पा यांचा आपल्याला रायना पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 4 वरती मथुर 1001 आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि चिठ्ठी अशा पद्धतीने निघालेले आहे. रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण आणि सोनू शेठ बोपतराव अशा पद्धतीने चिठ्ठी निघालेली आहे. तर आपल्याला काय वाटते, मथुरचा पैरा नेमका कोण असेल ते कमेंटद्वारे सांगा. गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 2 वरती द्वारलीचा हिंद केसरी हरणे आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 4 वरती सप्त हिंद केसरी भारत आपल्याला पळताना दिसू शकतो. गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 6 वरती द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 28 मध्ये तास क्रमांक 7 वरती संघर्ष योद्धा बुलेट आपल्याला पळताना दिसणार आहे. तर अजूनही लाईव्ह लॉट सुरूच आहेत. तर कोणकोणत्या गटामध्ये पळणार ते आपल्याला कळेलच. तर आपल्याला काय वाटते, पैरे कोण असणार नेमके, आपल्याला काय पैरे माहित असतील नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आणि कोण होणार उद्याचा थार गाडीचा मानकरी नक्कीच कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.